महाकुंभच्या निमित्ताने सध्या संगमनगरी अशी ओळख असणाऱ्या प्रयागराज येथे कोट्यवधींच्या संख्येने भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत आहे। याच संगमनगरीत एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर येत असून या अपघातात 10 जणांचा मृत्यू ओढावल्याचंही सांगण्यात येत आहे। बोलेरो कारमधील 10 प्रवासी संगम स्नानासाठी कुंभमेळ्याच्या ठिकाणी जात होते, पण वाटेतच नियतीने त्यांच्यावर घाला घातला। तर बसमधील प्रवासी संगम स्नानानंतर वाराणसीच्या दिशेने निघाले होते। हे सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी होते। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी स्टेशन ते होडगी स्टेशन दरम्यान असलेले सिमेंट फॅक्टरीचे 4ही रेल्वे फाटक लवकरात लवकर बंद करण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले। नागरिकांचा अंत पाहू नका, तत्काळ पर्यायी उपाययोजना शोधून ब्रिज व उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले। शुक्रवारी आमदार सुभाष देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे प्रशासन आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनी, झुवारी सिमेंट कंपनी तसेच चेट्टीनाड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांची संयुक्तपणे बैठक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बोलावली। वाहन चोरीचे 50हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या शंकर भरत देवपुळे वय 32 वर्षे राहणार मेमाने वस्ती उरळी देवाची पुणे यास अटक करून पुणे पोलिसांनी 25 दुचाकी वाहने हस्तगत करण्यात यश मिळवले आहे। शंकर भरत देवपुळे वय 32 वर्षे राहणार मेमाने वस्ती उरळी देवाची पुणे हा पोलीस अभिलेखावरील सराईत मोटरसायकल चोर असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण करून नमूद आरोपीस इचलकरंजी कोल्हापूर येथून ताब्यात घेण्यात आले। राज्यातील एका ठिकाणचा दस्त अन्य कोणत्याही जिल्ह्यात नोंदविता येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली एक राज्य एक नोंदणी ही पद्धत प्रायोगिक तत्वावर मुंबई शहर व उपनगर या 2 जिल्ह्यात लागू करण्यात येत आहे। येत्या 17 फेब्रुवारीपासून याची अंमलबजावणी होणार असून महिनाभरात सबंध राज्यभर ही योजना लागू करण्याचा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा मानस आहे। जिल्ह्यात सध्या बनावट कागदपत्रांचा सुरसुराट पाहायला मिळत आहे। चक्क 5 मिनिटात सायबर कॅफेवर तयार केले जातात बनावट कागदपत्रे। 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव, मुलगी, अक्कलकुवा, शहादा आणि तळोदा तालुक्यांमध्ये समोर आला आहे। धडगाव शहरातील अधिकृत सायबर सेंटर चालक मंगेश पावरा यांच्या नावाचा गैरवापर करून काही सायबर भामटे बनावट जातीचे दाखले आणि उत्पन्नाचे दाखले तयार करत असल्याची बाब समोर आली असून त्यांनी धडगाव पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दाखल करत कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। सुप्रीम कोर्टातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी निकाली लागणार आहे। येत्या 25 फेब्रुवारीला कोर्ट निकाल देणार असल्याचं समजत आहे। सध्या सर्वच राजकीय पक्ष संघटनात्मक आपापली मोर्चे बांधणी करताना दिसत आहेत। लवकरच कोर्टाचा निकाल येईल व त्वरित निवडणुका लागतील असं दिसत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी असतो। त्यात प्रभाग रचना व निवडणुका उरकायच्या असतात। जर 25 फेब्रुवारी रोजी कोर्टाचा निकाल लागला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात अगदी प्रभाग रचना जाहीर केल्या जातील। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वी व 12वी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। पुणे मंडळ स्तरावर इयत्ता 10वी साठी 94 23 04 26 27 तर इयत्ता 12वी साठी 70 38 75 29 72 ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे। माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 या भयमुक्त व तणावमुक्त होऊन परीक्षेस सामोरे जाणे आवश्यक आहे। या संदर्भात विद्यार्थी पालकांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून बोरामणी ते खडकी दावल मलिक रस्ता मजबूतीकरण व कॉन्क्रिटीकरण करणे या कामाचे उद्घाटन आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले। यासाठी 4 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील गावखेड्यांमध्ये रस्ते पोहोचवण्याचा प्रयत्न असून यासाठी सातत्याने प्रयत्नही सुरू आहेत। गावखेड्यांना केंद्रस्थानी ठेवून विधानसभा मतदारसंघाचा विकास साथीने केला जात आहे। 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती मिरवणुका काढण्यात येणार असल्यामुळे सायंकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत मिरवणूक मार्ग व पारस इस्टेट, मेकॅनिक चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, तरटी नाका, पोलीस चौकी, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक,
राजवाडे चौक, विठ्ठल मंदिर, चौपाड या मिरवणूक मार्गावर वाहतूक बंद राहणार आहे। त्यामुळे वाहनधारकांनी पुणे नाक्याकडून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक व स्टेशनकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून जुना पुणे नाका, अँबॅसेडर, निराळे वस्ती, अण्णाभाऊ साठे चौक, रेल्वे स्टेशन, 7 रस्ता या मार्गांचा वापर करावा। महाराष्ट्र राज्यातील पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील शेतकरी सध्या जलसंपदा विभागाच्या विचित्र कारभारामुळे संकटात सापडले आहेत। नीरा देवधर प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा असूनही पाणी वितरणाची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना पाणी मिळत नाहीये, तर दुसरीकडे काही धरणांमध्ये पाणीसाठा नसतानाही तेथील वितरण प्रणालीची कामे मात्र सुरू करण्यात आली आहेत।